नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण चुरमुऱ्यांचे लाडू करणार आहोत। त्याच्यासाठी मी हे चुरमुरे छान चाळून आणि निवडून घेतलेले आहेत। चुरमुऱ्यांचा चिवडा केला ना, तो व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये पहा चाळणीने व्यवस्थित चाळून आणि आपण निवडून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये जे थोडंसं कडक असतं ते सुद्धा आपलं निवडून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे तो पण व्हिडिओ एकदा नक्की पहा। आज आपण चुरमुऱ्यांचा लाडू करणार आहोत। चुरमुरे थोडेसे परतून घेणार आहोत। चुरमुरे चांगले परतून घेतले ना की शेवटपर्यंत लाडू खाताना तो कुरकुरीत लागतो, त्याच्यासाठी। आणि मुरमुरे कसे सादळलेले असतात थोडेसे, त्याच्यामुळे आपण अगोदर परतून घेणार आहोत। मी अगोदर कढई गरम करून घेतली आणि त्याच्यानंतर मंद गॅसवरती चुरमुरे चांगले परतून घेऊयात। फुल गॅसवरती परतायचे नाही। मुरमुरे आपण 1 ते 2 मिनिट परतून घेऊयात। या वाटीने मुरमुरे मी 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत। कढई तापलेली आहे, मी गॅस बंद करते आणि कढई गरम आहे तोपर्यंत हे हलवत राहायचं, म्हणजे गरम कढईमध्ये मुरमुरे चांगले कडक आणि खुसखुशीत होतात। पहा, मुरमुरे आता चांगले कडक झालेले आहेत। मुरमुरे आपण या भांड्यात काढून घेतलेले आहेत। या वाटीने आपण 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत, तर त्याच वाटीने 1 वाटी गूळ आपण घेणार आहोत। 1 वाटी गूळ आपण टाकून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत 2 टेबलस्पून। गॅस मी चालू करून घेत आहे। अगदी मंद गॅसवरती आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे। गूळ वितळायला लागला की गॅस मी थोडासा वाढवलेला आहे। अगदी जास्त फुल पण करायचा नाही, कारण गूळ थोडासाच आहे आणि जास्त फ्लेम मोठा जर गॅस केला तर तो गूळ करपण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मीडियम केलेला आहे। पूर्ण चांगला गूळ वितळला की पुन्हा मी मंद गॅस करून याचा पाक करून घेणार आहे। हे पहा, पुन्हा आता मी गॅस मंद केला। आता मंद गॅसवरती सतत हलवत आपण याचा गोळीबंद पाक करून घेणार आहोत। ज्यावेळेस आपण पाक करतो साखरेचा किंवा गुळाचा, त्यावेळेस सतत हलवायला पाहिजे, नाहीतर मग तो पूर्णच तसंच ठेवलं तर त्याचा पाक पटकन होत नाही। थोडीशी अशी तार यायला लागलेली आहे लगेचच। आणि याच्यामध्ये आपण चेक करून पाहूयात याची गोळी होती का काय। प्लेटमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चेक करणार आहोत। हे पहा, तर याची गोळी बनायला लागलेली आहे आणि ही गोळी आहे ना अगदी मऊसर आहे, अजून पूर्णपणे व्यवस्थित त्याची गोळी बनलेली नाही। हे पहा, याची गोळी लगेच बनलेली आहे। हे पहा, अशी गोळी बनायला पाहिजे आणि असा टपकन कडक असा आवाज झाला पाहिजे बघा त्या गोळीचा। या स्टेपला आपण गॅस लगेच बंद करून घ्यायचा, कारण 1 मिनिट जरी ठेवला ना पुढं तर जास्त कडक होईल। याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेत आहे, 1 टेबलस्पून। आपण इथं थोडासा खाण्याचा रंग टाकणार आहोत, कारण हे लाडू मी कलरफुल लाडू करणार आहे, रंगीबेरंगी। आणि आता आपण मुरमुरे टाकून घेऊयात। पाक झाला की झटपट ही प्रक्रिया करून घ्यायची। मध्ये मी थोडीशी विलायची टाकून घेत आहे स्वादानुसार। प्रमाण वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे। पहा, हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे मग हाताला भाजत पण नाही आणि चिटकत पण नाही। आता हे लाडू आपण वळून घेऊयात। गरम असतानाच वळायचे। हे पहा, एकदम हलक्या हाताने वळायचे, फटाफट असे वळायचे, म्हणजे हाताला चटका सुद्धा बसत नाही। पहा, हे लाडू तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, खूप छान लागतात। आणि हे लाडू पौष्टिक पण आहेत खूप, आपण गुळ घालून केलेले आहेत। झटपट असे लाडू वळून होतात। तुम्ही कुठे फिरायला वगैरे जाणार असाल तर त्यावेळेस सुद्धा हे लाडू खाण्यासाठी एकदम छान आहेत। पहा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू आता वळून घेऊयात। मुरमुरे आता आपल्याला जेवढ्या रंगाचे करायचे आहेत ना लाडू, तर मग मुरमुरे मी तेवढ्याच वाटीने मी मुरमुरे मोजून घेतलेले आहेत। 1 मिनिटभर मी हे परतून घेतलेले आहेत चांगले।
एकदम असे कुरकुरीत व्हायला पाहिजे. मी गॅस बंद केलेला आहे. हे आता आपण काढून घेऊयात. हे सर्व मुरमुरे आता मी काढून घेतलेले आहेत. 1 वाटी गूळ आणि पाणी 2 टेबलस्पून. आता आपण गॅस चालू केलेला आहे. कढई तापली की लगेचच मंद गॅस करायचा. फुल गॅसवरती आपल्याला पाक बनवायचा नाही. हे पहा, मी आता मंद गॅस केलेला आहे. गूळ आपण वितळून घेऊयात. याच्यामध्ये आपण जो रंग टाकतो खाण्याचा, तो सुद्धा रंग आत्ता लगेच टाकायचा नाही. ज्यावेळेस पूर्ण आपला पाक होईल ना, गोळी बंद पाक, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये रंग टाकून घ्यायचा. गुळाला उकळी आली, मंद गॅस केलेला आहे. पाहता आपण पुन्हा. आणि आता आपण पाक बनवून घ्यायचा. आता आपले नवीन कोण व्ह्यूअर्स असतील, ते आपला व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन आणि युजफुल असे व्हिडिओ येत राहतील. बंद पाक. हे पहा, तूप टाकलेलं आहे 1 टेबलस्पून. चकाकीचे होतात पहा, त्याला शाईन येते त्या लाडूला. मी खाण्याचा हिरवा रंग टाकून घेत आहे. आणि याच्यामध्ये परतलेले मुरमुरे टाकून घेऊयात. पूर्ण आता आपले हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊयात. हे मस्त असा आपला लाडू वळून होतो. एका हाताने सुद्धा हा लाडू वळून होतो लगेचच. आता अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊयात. हे पहा, शेवटपर्यंत छान असे लाडू वळले जातात. 1 वाटी गूळ घेतलेला आहे. 2 टेबलस्पून पाणी. फुल गॅसवरती 1 मिनिट गूळ आपण वितळून घेऊयात. हे पहा, गूळ वितळलेला आहे. गुळाला उकळी आणण्यासाठी फुल गॅस करत आहे. गुळाला उकळी आणायचं म्हणजे काय, तो गूळ तो शिजून घ्यायचा. गूळ शिजल्याशिवाय त्याचा पाक होत नाही. त्याच्यासाठी मी म्हणते की गुळाला उकळी आणणे. आता मी गॅस एकदम मंद करत आहे. आणि आता आपल्याला पाक बनवायचा. लाडू वळताना मिश्रण थंड झालं तरी सुद्धा चालतं, तरी सुद्धा लाडू वळले जातात. असा आपण पाक एकदम व्यवस्थित करत आहे पहा. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही समजेल की हा लाडू कसा बनवलेला आहे. हा पाक सुद्धा 1 ते 2 मिनिटामध्येच तयार होतो. जास्त वेळ सुद्धा लागत नाही. पाक झालेला आहे का आपण चेक करूयात. पाक तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करत आहे. याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूप टाकून घेऊयात. विलायची 1 टीस्पून. खाण्याचा रंग टाकून घेत आहोत आपण 1 टीस्पून. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये आपण मुरमुरे टाकून घेऊ आणि सर्व मिक्स करून घेऊयात. आता आपण हे आता आपण याचे लाडू वळून घेऊयात. हे पहा, आता अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊयात. शेवटपर्यंत छान वळले जातात. एक वाटी गूळ टाकून घेत आहे मी. 2 टेबलस्पून पाणी. सुरुवातीला मंद गॅस ठेवत आहे मी. स्पून तूप. लेमन येलो कलर. पुरे टाकून घेऊ. सर्व लाडू आपले वळून झालेले आहेत. आणि लाडू संपस्तोपर्यंत कुरकुरीत छान राहतो पहा असा. हे पहा, आपले सर्व कलरफुल असे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.